राम राम मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की आपण जे काही चारा घेतो, जसं की मेगासीट असो, गजरा असो किंवा टाळका किंवा इतर कोणत्याही प्रकारचा कडोळ. मित्रांनो, आपण जर आपल्या गाई म्हशी करिता ते चारा म्हणून जर त्याचं उत्पन्न घेत असेल आणि जर आपण त्याला युरियाचा वापर केला, तर नेमकं किती दिवसानंतर त्या चाऱ्याची आपण कापणी केली पाहिजे, की जेणेकरून आपल्या गाई म्हशीला कोणत्याही प्रकारची त्याच्यापासून विजा झाली नाही पाहिजे. कारण या गोष्टीची काळजी घेणे फार गरजेचं आहे मित्रांनो. कारण अशा बऱ्याच काही गोष्टी घडलेल्या आहेत की 2-3 दिवसच झालेले असते खत टाकून व चारा कापल्यामुळे गाई म्हशीच्या जीवाला धोका होऊ शकते. तर आपल्याला कशी काळजी घ्यायची आहे मित्रांनो, जर आपण चारा पिकाला जर युरियाचा जर वापर केला तर त्याच्यामध्ये नायट्रेट वाढते चाऱ्यामधील मित्रांनो, व ते कमी किती दिवसात होते, ज्या दिवशी आपण खत टाकली की नाही तिथून 15 ते 21व्या दिवसानंतर त्याचे प्रमाण कमी होते व त्याचे रूपांतर प्रथिनियामध्ये होते चाऱ्यामध्ये मित्रांनो. म्हणून किमान आपण युरिया टाकल्यानंतर 25 दिवस थांबलेलंच चांगलं मित्रांनो चारा कापणी करण्यासाठी. लाईक, सबस्क्राईब, धन्यवाद. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसह.